अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा का रद्द झाला, नेमकं काय कारण आहे पाहूया। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा आज नाशिक दौरा होता। या दौऱ्यात जिल्ह्यामध्ये विविध विद्यार्थी सेनेच्या बैठका देखील होणार होत्या। मात्र मंगळवारी अकोला येथील राहणारे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी जय मोलकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। अमित ठाकरे यांचा नाशिक जिल्हा दौरा त्यामुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे संदीप भवर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा दौरा हा नाशिक जिल्ह्याचा रद्द करण्यात आलेला आहे। जिल्ह्याच्या बैठका लावलेल्या होत्या, आगामी विधानसभा संदर्भात बैठका होत्या। पुढचा दौरा निश्चित कळवला जाईल, पण आमचे अकोल्याच्या विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी जय मोलकर यांचं दुःखद निधन झालं। त्यामध्ये सर्व पक्ष सहभागी आहे आणि त्यामुळे कुठलेही कार्यक्रम, आजचे कार्यक्रम आणि उद्याचा मनसे विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन देखील रद्द करण्यात आलेला आहे। याची नोंद सर्व पक्ष आणि च्या पदाधिकाऱ्यांना कळवण्यात आलेली आहे। तसेच येत्या काळातला दौरा प्रसारमाध्यमांना कळवला जाईल आणि ज्या काही गोष्टी असतील त्या सांगितल्या पण जातील। तसेच गुरुवारी होणारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन सोहळा देखील रद्द करण्यात आलाय। अमित ठाकरे यांचा पुढील नियोजित दौऱ्याबाबत लवकरच माहिती देणार असल्याचं भवर यांनी सांगितलं।